महाभारत भाग क्रमांक 30. बकासुराचा वध. पांडव एक चक्रपूर या नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी राहत होते. ते त्या काळात ब्राह्मण वेश धारण करून लोकांकडून भिक्षा मागत असत. मिळालेल्या अन्नाचा काही भाग ते स्वतः खात आणि उरलेला गरजू लोकांना देत. एके दिवशी त्यांनी पाहिले की नगरातील लोक अत्यंत भयभीत झाले होते. चौकशी केल्यावर कळले की त्या नगराजवळील गुहेत बकासूर नावाचा एक भयानक राक्षस राहत होता. तो शहरातील लोकांना खात असे आणि दररोज एका घरातून एक बैल, अन्नाने भरलेली गाडी आणि एक मनुष्य त्याच्याकडे पाठवावा अशी अट त्याने घातली होती. त्या दिवशी एका ब्राह्मणाच्या घरातून अन्न व बैल घेऊन जाण्याची पाळी आली होती. ब्राह्मणाचा परिवार दुःखाने भरून गेला होता. तेव्हा भीमाने त्यांना धीर देत सांगितले, मी जाईन त्या राक्षसाकडे, तुम्ही भय बाळगू नका. भीम बैलांच्या गाडीत अन्न भरून बकासुराच्या गुहेकडे निघाला. तिथे पोचताच भीमाने स्वतःच अन्न खायला सुरुवात केली. हे पाहून बकासूर संतापला आणि त्याने भीमावर हल्ला केला, परंतु भीम निर्भय होता. दोघांमध्ये प्रचंड युद्ध झाले. अखेरीस भीमाने आपली पराक्रमी शक्ती वापरून बकासुराला जमिनीवर आपटले आणि त्याचा वध केला. नगरातील लोक भयातून मुक्त झाले. सर्वांनी भीमाचे आभार मानले आणि पांडवांचे स्वागत केले.